नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? झालं का जेवण खाणं पिणं तुमचं सर्वांचं? आमचं तर आम्ही आता बाहेर जाणार आहे जेवायला. मस्तपैकी. होय वा. हा. तर आता बघा मी मस्त साडी नेसलेले, तर आम्हाला जेवायला बोलवलेलं आहे. तर आता जेवायला जाणार आहे, पण अजून मला डोकं विचारायचं आहे. पण डोकं विचारायला काय मला मूडच येणं झालंय. कसं काय मला शॅम्पूची केस झाली नाही, ती असं तेल लावलं या असली केस झाली ती मऊ चार अशी मस्तपैकी. पण काय असं म्हणजे केसाला फुगारपणच नाही. काय माझी शॅम्पूची केस असते ती पण अशी चापून चुपून अशी बसलेली केस, त्याच्यामुळं काय म्हणजे हेच होय ना. जाऊ द्या, असू द्या. तर आता डोकं किचनमध्ये पण सगळं आवरून घेतलंय मस्तपैकी. आता मग दाखवते इकडं सगळं भांडी बिंडी घासून घेतले ती आणि सगळं घेतले तिथं भांडी लावून ठेवली ती. मस्तच क्लीन असं किचन करून घेतलेलं. तर किचनमध्ये काय जायची गरज नाही आता. डोकं विचारायचं मला. साडी आता आवरली. कशी दिसते सांगा कमेंटमध्ये साडी. आणि ह्या साडीवरचा आहे तो ब्लाऊज आहे, पण कसं झाले ब्लाऊज लय डार्क आहे, त्याच्यामुळं काय मला बरोबर वाटणं झालंय. तर घरामध्ये मांजर आहे, त्याला बाहेर काढलं. आता बाहेर जाणार आहे आम्ही म्हटल्यावर त्याला बाहेरच काढून ठेवलं. आता घरात काय ठेवत नाही, पण ती घरात हाय असं त्या जागेला बसतं. आल्या आल्या मेव मेव कर देतं, पण त्याला आता बाहेर काढलेलं आहे. तर आता आमच्यात पण अजून एक मांजर आहे, तुम्हाला दाखवते. दाखवू का? मस्तपैकी मांजर आहे. तर बघा आमचं बोका. तर इथं सोप्यावर असतो कायम. इथं कोण नसलं तरी इथं त्याला सोप्यावर आम्ही ठेवतो. हे आमचा बोका आहे. लय छान आहे आणि दिसायला कलर किती मस्तच आहे. पिवळा झार कलर आहे. आमच्या मुलासनी लय आवडतं हे असं. तर सोप्या इथं सगळी साफसफाई करून ठेवली का नाही, मग इथं सोप्यावर एका कोपऱ्यात त्याला मग अशी ठेवते मग मस्तपैकी. तर काय आता लहान मुलं नाही ती का नाही, मग आता हेच आता आपल्यात लहान आहे. मुलं आता आमची मोठी झाली ती, पण आमची मुलं लहान बाळांच्या सारखंच असतं इथं पण. तर ह्यो आमचा बोका इथं ठेवते मग आता याला. तर इथं बसून सांगते आता. तर असं कोपऱ्यात असं पडलेलं असतं, तुम्हाला दाखवते मी. तर इथं असा ठेवलेला आहे, दिसते का? मस्तपैकी इथं बसतो असा शांतवाने. तर मला आता डोकं विचारायचं, डोकं आता विचारून घेते आता मस्तपैकी. आता ह्यो कांगवा आहे बघा. तर ह्या कांगव्यातून बारीक दाताचा कांगवा घेतला की असं केस निघते, ते गळूनच निघते ते. तर हे म्हणून तर मोठ्या दाताचा मी कांगवा कायम वापरत असते. आणि चापून चुपून झाल्यामुळं काय म्हणजे आज बरोबर वाटत ना, मूड नाही आज. पण असू द्या, चालेल. आठवड्यातून 2दा तरी डोक्याला तेल लावलंच पाहिजे, म्हणून तर मी आज तेल लावलेलं आहे भरपूर असं डोक्याला. शॅम्पू पण परत नंतर केलेला आहे. आधी तेल लावून घेतलं, नंतर शॅम्पू लावला, तरी पण काय डोक्याचं तेल काही गेलं नाही माझं. तर चालतंय, 2 दिवस असंच राहतं. शेवाळ्यागत केस पण बनते ती आणि डोकं आपलं दुखत नाही. आणि परत मग चांगलं तेल न लावता असा शॅम्पू लावायचा. तर झालं आता डोकं विचारून. एक क्लिप असली म्हणजे बास. मस्तपैकी आता क्लिप लावून घेते आता डोक्याला. आवरलं आता मस्तपैकी. आता पावडर आधीच लावलेली होती, आता डबल लावती. आता नाही लावत डबल. नवऱ्याला लावती नाही. नवऱ्याला आवडतच नाही, पावडर लावाय आवडत नाही. फक्त एक कांगवा असला म्हणजे बस. असं 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 करायला झालं आणि केस फक्त पुढं करते ते असं मस्तपैकी. झालं त्यांची हेरगिरी. बघितलं का? एक कांगवा असला म्हणजे बस. हा, तुम्हाला दाखवलं का नाही आधी? माय नेम इज लखन. असं असं करते ती आणि असं केलं झालं, त्यांची भांग पाडूनच झाला मग मस्तपैकी. तर काय चाललं, कोणीच निघाले, कपडे काढले नाही ती, दुकानातून आले पण कपडे काढले नाही ते, असंच बसले ते निवांत. तर आज जेवाय जाणार आहे आम्ही. फोकट का खाना. बोलवलंय जायचं मस्तपैकी. फोकट काय खाना म्हणते ती. चला फोकट काय फोकटचं खायला. तर नाही तसं काय नाही, कॉमेडी केली. चला तर मग बाय.